नमस्कार मित्रांनो, माझी मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्यासाठी निफ्टी, बँक निफ्टी आणि महत्त्वाचं म्हणजे मिड कॅप. बऱ्याच जणांनी मला मेसेजही केलेलं होतं की सर मिड कॅपविषयी माहिती सांगा. तर त्यामध्येही महत्त्वाचे लेवल काय असतात ते पाहूयात. अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे, कारण का जास्त डिस्कस करण्यासारखं सध्या मार्केटमध्ये काही नाही, कारण का कोणत्या न्यूज नाही आहेत किंवा ग्लोबल मार्केटचा जास्त काही इफेक्ट आता सध्याला आपल्याला पाहायला मिळणार नाही. झालं आहे काय, गेले कित्येक दिवस थोडं वन डेची टाईम फ्रेम पाहूयात. हे फक्त निफ्टीसाठी पाहूयात, म्हणजे बाकी तुमच्या लक्षात येईल. गेले कित्येक दिवस मार्केट आहे ना एका छोट्या रेंजमध्ये कामकाज करत होतं आणि आज एक चांगला ब्रेकआउट मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. आता दोन सिनेरिओ होऊ शकतात किंवा दोन कंडिशन आहेत. एक काय होऊ शकतं, मार्केट डायरेक्ट इथून वरती जो पाठीमागचा हाय बनलेला होता निफ्टीमध्ये तो हाय टेस्ट करेल, कारण का सगळ्या बाकीच्या इंडेक्समध्ये हाय बनलेले आहेत, फक्त निफ्टी बाकी आहे. तर या पद्धतीने ही एक मुवमेंट आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकते. कदाचित ती 4-5 दिवसामध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. हा एक सिनेरिओ आहे. आता याच्यामध्ये काय होईल की खूप जास्त कन्सोल्टेशन झाल्यामुळे कदाचित मार्केट रिटेस्टिंगला न येता संधीच देणार नाही. नवीन एंट्री करण्याची जे छोटे मोठे ट्रेडर आहेत ना त्यांना संधी न देताच वरती जाऊ शकतं. आणि दुसरा सिनेरिओ काय होऊ शकतो की कदाचित मार्केट इथे रिटेस्टिंगला येऊ शकतं. मग ते रिटेस्टिंगची लेवलच आता फक्त आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे. बाकी अपसाईड तर क्लिअर आहे सगळ्यांना की कुठे बाय करायचं. सध्याला उद्यासाठी कितीही मोठा फॉल झाला तरीही आपण शक्यतो सेलिंग साईडचे ट्रेड टाळायचे आहेत, शक्यतो टाळायचे आहेत. जर अगदीच एखादा सेटअप बनतोय इंट्राडेमध्ये तर आपण तिथे संधी मिळाली तर पाहूयात, तेही 50% क्वांटिटीने. बाकी डाऊनसाईडचे लेवल फक्त याच्यासाठी आत्ता आपण सांगणार आहोत की बाय ऑन टिप्स कुठे होऊ शकतं. तर पहिली त्याच्यासाठीची जी लेवल असू शकते ना ती आहे 25,040 ते 25,060. हा जो झोन आहे ना याच्यामध्ये एक एंट्री पॉईंट आपला बनू शकतो. आणि दुसरा आहे 24,980. इथपर्यंत मार्केट जर मिळतं आहे तर ते बेस्ट बाईंग सिनेरिओ असू शकतो. आणि जर तुम्हाला शक्य असेल ना तर करंट एक्सपायरीमध्ये ट्रेड न करता एकतर 19 जूनची एक्सपायरी असेल किंवा त्याच्या पुढच्या किंवा मंथली जी एक्सपायरी आहे त्या मंथली एक्सपायरीमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आणि अगदी 24,980चा स्टॉप लॉस लावून मंथली केल्याने काय होईल, तुम्हाला जास्त डिके पाहायला मिळणार नाही आणि पूर्ण जी रॅली आहे ना ती कॅप्चर करण्याची. कारण कदाचित ज्या पद्धतीचं कामकाज झालेलं आहे ना एक मोठी मूवमेंट आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आणि नाहीच झाली तर मग मंथली म्हणजे तुमचा किंवा नेक्स्ट एक्सपायरीमध्ये डीके थोडा कमी होईल आणि मग छोटे मोठे लॉसमध्ये तुम्हाला एक्झिट करता येईल. या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. आता इथे एक बाय ऑन डिप्स हा एक फर्स्ट एंट्री पॉईंट असू शकतो, हा दुसरा एंट्री पॉईंट असतो. पण जो दुसरा सिनेरिओ आपण डिस्कस केलेला आहे की मार्केट संधी न देता डायरेक्ट वरती जाऊ शकतं. आता इथे सुद्धा पहा, दिवसभर जरी आजचं काही झालं आहे एकदा थोडक्यात सांगतो की लक्षात आलं नसेल. ज्यांनी इंट्राडेमध्ये ट्रेड बनवलं ना आज त्यांना नक्कीच प्रॉफिट झालेला नसणार आहे. अगदीच निफ्टी असू द्यात, बँक निफ्टी असू द्यात. का एक चांगलं गॅपअप आपण पाहिले, 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप पाहिलं. पहिल्या 2-3 कॅन्डल रेड बनल्या, त्यानंतर मार्केटने ट्राय केलं वरती जाण्याचं. पण या कॅन्डल पहा किती स्लो कॅन्डल आहेत, म्हणजे एकत्रच एकात एक कॅन्डल बनत गेलेले आहेत. मुवमेंट नक्कीच फर्स्ट हाय जो होता ना तो टेस्ट केला, परंतु ऑप्शनमध्ये तुम्हाला काहीही रिटर्न इथे मिळालेले नसणार आहे. जो इथे तुमचा हाय होता ना अगदी तोच हाय या लेवलपर्यंत असणार आहे किंवा त्या हायपर्यंत सुद्धा पोहोचलेला नसेल. त्याच्यामुळे आज इंट्राडेमध्ये काही मिळणार. हां, तुम्ही BTST करून केलेलं असेल. मी नॉर्मली BTSTमध्ये ट्रेड करतो, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये असेल किंवा बँक निफ्टीमध्ये असेल प्रॉफिट दिसत होतं, पण अदरवाईज तुम्हाला प्रॉफिट दिसलेला नसणार आहे. आता उद्या काय होऊ शकतं पहा, ही एक ट्रेंड लाईन आहे. मार्केटने एक ब्रेकआउटसारखं सिच्युएशन बनवलेली आहे एकंदरीत. इथे जर मार्केट उद्या फ्लॅट ओपन होऊन डायरेक्ट वरती 25,140 ही लेवल निघते आहे तर तुम्ही डेफिनेटली बाईंग साईडचाच ट्रेड इनिशिएट करा. आणि मग त्यानंतर तुमचं जे टार्गेट आहे उद्यासाठी, फक्त उद्यासाठी म्हणून सांगतोय, 25,220, 25,280 आणि 25,350 या टार्गेटसाठी आपण प्लॅन करू शकतो फ्लॅट ओपनिंगनंतर. जर मोठं गॅपअप होतं आहे 100-125 पॉईंटच्या वरती गॅपअप होतं आहे ना तर याच लेवलवरती फोकस करायचं आहे. मग कदाचित काय होऊ शकतं, एक 100 पॉईंटचं गॅपअप झालं म्हणजे 25,200च्या आसपास गॅपअप झालं ना तर 25,160 किंवा 140 रिटेस्टिंगला येऊन इथे डबल बॉटम वगैरे बनवलेलं ना तर त्या पद्धतीने इथे तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता. जो काय असेल तो 1:2, 1:3 या पद्धतीने टार्गेट ठेवू शकता. पण 20 ते 25 पॉईंटचा इथे जो सेटअप बनतोय त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता. एक्स्ट्रा इथे काहीही करण्याची आवश्यकता नाही आहे. सध्याला कोणतेही न्यूज येत नाही आहे, काही नाही आहे. डेटा पॉझिटिव्ह आहे, अजूनही सांगतो डेटा पॉझिटिव्ह आहे. आता बँक निफ्टीसाठीचा जो डेटा आहे ना तो शिफ्ट होताना आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे बऱ्यापैकी. जो 56,000वरती हायेस्ट ओपन इंटरेस्ट होता ना तो आता बँक निफ्टीमध्ये ऑलरेडी ब्रेकआउट आहे. खरं तर आज बँक निफ्टी वरती जाणं अपेक्षित होतं, नाही गेलेली. काही कारणामुळे निफ्टीमध्ये मुवमेंट नाही आहे, त्याच्यामुळे बँक निफ्टीमध्ये ही मुवमेंट नाही आहे. बँक निफ्टीसाठी उद्या ही लेवल
खूप इम्पॉर्टंट असणार आहे ती आहे 56,700. जर कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला 56,700पर्यंत मार्केट मिळते आणि अगदीच सेफ ट्रेड करायचं असेल तर 50% इथे आणि 50% 56,500. जोपर्यंत 56,500च्या वरती आहोत पॉझिटिव्ह आहोत बाय ऑन डिप्स स्ट्रॅटेजी. जसं तिथे 25,040 आहे आणि खाली 24,980 आहे या लेवलपर्यंत, तसंच इथे 56,700 56,500 बाय ऑन डिप्सचाच विचार करायचा आहे इथे. आणि जर उद्या 57,000च्या वरती 57,050 अगदी राऊंड फिगर लेवल याच्या वरती निघतोय ना, तर विकली ॲनालिसिसमध्ये जे काही डिस्कस केलेलं आहे पहा, याचं डेलीमध्ये जे डिस्कशन करतो ना त्याचा पूर्ण बेस आपण विकलीमध्ये डिस्कस केलेला असतो. त्याच्यामुळे त्या लेवल आपल्याला माहिती असल्या ना की इंट्राडेमध्ये काय करायचं, किंवा एखादी लेवल मी ब्रेकआउट सांगतोय आणि लेवल नाही डिस्कस करत आहे ना, तर ती लेवल तिथे डिस्कस केलेली असते, त्याच्यामुळे ती लक्षात येणार आहे. मग इथे 57,050 ही जर लेवल निघते तर आपण 57,500 आणि 58,000साठी तयार होत आहोत. या झाल्या मोठे लेवल. याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. 57,050 निघाल्याच्या नंतर 57,300 ही एक लेवल आहे, दुसरे 57,500 आहे, त्याच्यानंतर 57,500 57,700 आणि 58,000 या लेवलसाठी आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. उद्याच 58,000 येईल अशी शक्यता कमी आहे, पण निफ्टी जर निघते नाही एकदा 25,160च्या वरती जर चांगलं क्लोजिंग देते एखाद्या तासाचं, तर डेफिनेटली बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला एक ॲग्रेसिव्ह बाईंग पाहायला मिळणार आहे. जर याच्या खाली निघतोय आपण 56,500च्या खाली, ही जी लेवल आहे 56,500च्या खाली, तर मात्र तुम्ही इथे 50% क्वांटिटीने एक छोटा मोठा सेलचा विचार करू शकता. पण काहीतरी सेटअप बनवून, म्हणजे डायरेक्ट एखादी कॅन्डल जाते तर नाही, एखादा सेटअप इथे जाऊन 5-10 मिनिटाच्या 15 मिनिटाच्या 5 मिनिटाच्या कॅन्डल थोडा वेळ सस्टेन करतात आणि नंतर ब्रेकडाऊन येतोय ना, तर हा तुमचा SL असेल आणि मग इथून तुम्ही एखादे 2-250 पॉईंटचे 2-2 टार्गेट ठेवून प्लॅन करू शकता. पण तेही 50% क्वांटिटीने हे लक्षात ठेवायचं आहे. आता तिसरा इंडेक्स ज्याच्यामध्ये खूप चांगली मुवमेंट आहे गेल्या काही दिवसापासून, तो आहे मिड कॅप. मिड कॅपमध्ये सुद्धा महत्त्वाचं काय आहे, इथे सुद्धा एक आवडली कॅन्डल किंवा आवडलीपेक्षा डेली कॅन्डल पाहूयात, म्हणजे थोडं जास्त क्लिअर होईल तुमच्या. कंटिन्युअस मुवमेंट गेल्या कित्येक दिवसापासून सांगतोय की बाकीचं काही नाही, पण मिड कॅपमध्ये आहे. हा एक छोटासा रेजिस्टन्स होता इथे, तो आता ब्रेक होताना पाहायला मिळालेला आहे. मग महत्त्वाची लेवल जी राहते ना आपल्यासाठी ती आहे 13,360-65 या लेवलच्या वरती जर आपण निघतोय आणि 15 मिनिटाचं क्लोजिंग येतो ना, तर तुम्ही बाईंग करून चालू शकता. तुमचं जे टार्गेट आहे ते आहे 13,500 13,800 आणि 14,000 हे तुमचं मिडकॅपमध्ये टार्गेट येऊ शकतं. अगदीच इंट्राडेसाठी ठेवायचं असेल तर 13,360च्या वरती निघालं तर तुम्ही 420 460 500 560 आणि त्याच्यानंतर 620 750 800 या पद्धतीचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. इंट्राडेसाठी सांगतो मी, हे मधले टार्गेट इंट्राडेसाठी आहेत आणि बाकीचे टार्गेट तुम्ही पोझिशनल बाय करून ठेवू शकता एक 8-10 दिवसासाठी, तर ते टार्गेट असणार आहे. मी आमची स्वतःची पोझिशन ही याच्यामध्ये जी आहे ना, ते आम्ही 13,200 बाय केलेलं आहे, 13,500 सेल करून स्प्रेड बनवलेला आहे आणि स्प्रेड अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच बनवलं, त्याच्यामुळे फक्त 60 ते 70 पॉईंटमध्ये हा 300 पॉईंटचा स्प्रेड बनलेला आहे. त्याच्यामुळे 1:45 चा रिस्क रिवॉर्ड रेशो त्याच्यामध्ये आहे आणि तो आमच्याकडे कोट आहे. आता सध्याला 12-13 हजाराचं प्रॉफिट सुरू आहे. तुम्हाला नवीन पोझिशन जर नेकेड बनवायची असेल तर या पद्धतीने मंथली एक्सपायरी आहे, लॉट साईज थोडी मोठी आहे, म्हणून आम्ही सध्याला त्याच्यामध्ये स्प्रेडनेच काम करतोय फक्त, किंवा हेजिंग पोझिशन बनवूनच काम करतोय. नेकेड पोझिशन थोडं टाळतोय सध्याला याच्यामध्ये. बाकी तुम्ही तुमच्या कॅपिटलनुसार आणि रिस्कनुसार ठरवू शकता. पण मिडकॅपमध्ये सुद्धा एक मोठा ब्रेकआउट येण्याच्या तयारीमध्ये असणार आहे. डाऊन साईड, तर इथे डाऊन साईडसाठी तुम्ही काय करू शकता, जे काही आजचा लो असेल, म्हणजे आजचा लो किंवा कालचा लो तर दूर होईल, परंतु आजचा जो काही लो बनलेला आहे ना त्यावरती फोकस करू शकता. तो सुद्धा अगदी दूर असेल तर अगदी छोटीशी ही जी लेवल येते ना ती आहे 13,275 13,275 हा तुमचा स्टॉप लॉस असू शकतो. जरी याच्या खाली ओपन होते बाय ऑन डिप्स करा इथे 13,275पर्यंत किंवा अगदी 13,240पर्यंत सुद्धा करू शकता. सेलिंग इथे कुठेही करायचं नाही. जर हा लो ब्रेक झाला तर तुम्ही सेलिंगचा विचार करू शकता, तेही 40-50% क्वांटिटीने. एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे, त्यामुळे आपल्या चॅनलची जी वाढ आहे किंवा ज्याला काय म्हणतो आपण ग्रो जो आहे ना ते होत नाही आहे. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमची मतं नक्की कळवा. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.